Hello, welcome learners. How are you? I hope you are doing well. So, guys, थोडा आवाज खराब आहे समजून घ्या. So, guys, today we will see how to prepare, how to prepare for scholarship. आणि हे असं नाही की स्कॉलरशिप करताच आहे. हे प्रत्येक एक्झामला हे रूल्स लागू होतात. ओके. सो आपण पाहू की प्रिपरेशन कसं करायचं, अभ्यासाची सुरुवात कशी करायची. ओके. प्रिपेअर टुडे सक्सेड टुमॉरो. प्लीज रिमेंबर दिस लाईन. ओके. सो लेट्स सी स्टेप बाय स्टेप. मी इथे 10 पॉईंट सांगणार आहे. खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे गाईज. सो प्लीज व्यवस्थित मनापासून ऐका आणि फॉलो करायचे आहे. फक्त ऐकून सोडून द्यायचं नाही आहे, व्हिडिओ पाहून सोडून द्यायचं नाही आहे. फॉलो करा. ओके. तरच तुम्हाला रिझल्ट पण भेटेल. ओके. आणि मी काय सांगतो, हे फक्त ह्या एका एक्झाम करता नाही आहे. हे पुढे तुम्ही हे आत्तापासून प्रॅक्टिस केली ना, एक हॅबिट लावली ना आपण स्वतःला, तर तुम्हाला पुढे पण फायदा होईल त्याचा. ओके. सो फर्स्ट पॉईंट इज नो द सिलेबस. अगोदर आपल्याला काय करायचं आहे, सिलेबस काय आहे ते माहिती पाहिजे. आता तुम्हाला सिलेबसच माहिती नसेल, मग तुम्ही म्हणजे सुरुवात कशी करणार? बरोबर ना? व्हॉट टू स्टडी, व्हॉट इज द इम्पॉर्टंट. ओके. सो फर्स्ट वी नो द लेटेस्ट सिलेबस, स्कॉलरशिप सिलेबस. ओके. आपण हे आपल्या एक इंट्रोडक्शन पार्ट टाकलेला आहे स्कॉलरशिपचा. त्यामध्ये आपण सर्व म्हणजे सिलेबस काय आहे, एक्झाम स्ट्रक्चर कसं आहे, आणि मेन म्हणजे की स्कॉलरशिप आपण का द्यायची. ओके. हे मी खूप म्हणजे इन डिटेल एक्सप्लेन केलं आहे तिथे. ओके. की का द्यायची आपण स्कॉलरशिप एक्झाम, काय बेनिफिट्स आहे ते मी सांगितलं आहे. सो तुम्ही प्लीज तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल त्याची पण लिंक, पण तुम्ही तो पण नक्की व्हिडिओ पहा. तुम्हाला मोटिवेशन भेटेल. ओके. आणि हे पॅरेंट्स पाहत असतील ना, तर नक्की तो इंट्रोडक्शन व्हिडिओ पण पहा तुम्ही. तुम्हाला समजेल की आपण म्हणजे मुलाला का म्हणजे का आपण स्कॉलरशिप द्यायला त्यांना एन्करेज करायला पाहिजे. ओके. सो आपलं फर्स्ट काय आहे की नो द सिलेबस. आपण सिलेबस पण तिथे मेन्शन केलेलं आहे, एक्सप्लेन केलं आहे मी. सो अंडरस्टँड व्हॉट टॉपिक्स आर इन्क्लुडेड. तुम्हाला टॉपिक्स माहिती पाहिजे. ओके. त्यानुसारच तर तुम्ही स्टेप बाय स्टेप स्टडी करू शकणार ना. ओके. त्यामुळे फर्स्ट पॉईंट इज नो द सिलेबस. गॉट इट गाईज. सेकंड, अंडरस्टँड द एक्झाम पॅटर्न. तुम्हाला एक्झाम पॅटर्न म्हणजे काय. आता तुम्ही पहा, तुम्ही कधी बुक्स पाहिलं असेल, इंडेक्सेस पाहिलं असेल, आणि मी त्या इंट्रोडक्शन व्हिडिओमध्ये पण एक्सप्लेन केलेलं आहे. कोणता टॉपिक व किती पर्सेंटेज तुम्हाला क्वेश्चन्स येऊ शकता. ओके. म्हणजे आपण वेटेज कोणत्या टॉपिकला जास्त आहे, ते वेटेज कधी आपल्याला समजलं ना, आपण त्यावर जास्त भर देऊ. ओके. म्हणून अंडरस्टँड द एक्झाम पॅटर्न. ओके. एक्झामचा पॅटर्न पण कसा असेल, MCQज असतात, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. ओके. म्हणजे तुम्हाला एक क्वेश्चन्स देतील, त्याचे 4 ॲन्सर्स देतील, त्या 4 ॲन्सर्सपैकी एक करेक्ट ॲन्सर्स आपल्याला म्हणजे फाइंड आउट करायचं आहे. ओके. आणि आपल्याला टाईम, बरोबर, 1 मिनिटामध्ये एक क्वेश्चन्स व्हायला पाहिजे. किती मार्कांची एक्झाम आहे, किती टाईम असेल, मी ते सगळं एक्सप्लेन केलेलं आहे त्या इंट्रोडक्शन पार्टमध्ये. तर ते आपल्याला अजून माहिती पाहिजे ह्या गोष्टी. प्रिपेअर करणं म्हणजे करतानाच आपल्याला सर्व गोष्टी आपण माइंडमध्ये रिमेंबर केलं ना, आपल्याला इझी जातं. आपण त्यानुसार प्लॅनिंग करतो. ओके. सो लर्न अबाउट द सब्जेक्ट्स, मार्क्स अँड टाइप्स ऑफ द क्वेश्चन्स. किती सब्जेक्ट्स आहे, कोणकोणत्या म्हणजे सब्जेक्ट वाईज कोणकोणत्या सब्जेक्टला किती वेटेज आहे. ओके. आणि त्या सब्जेक्टमध्ये पण कोणकोणत्या टॉपिक्सला किती वेटेज आहे, ते इम्पॉर्टंट आहे, आपल्याला ते माहिती पाहिजे. ओके. थर्ड इज अ स्ट्रेंथेन बेसिक कन्सेप्ट. मी प्रत्येक माझे व्हिडिओ पण टाकले आहे ना, मी स्कॉलरशिपचे पण व्हिडिओ मी स्टार्ट केलेले आहे. खूप म्हणजे मी भर बेसिक कन्सेप्टवर दिलेला आहे. ओके. आणि मी जे पण आपले व्हिडिओ टाकतो ना, EVS म्हणा, मॅथ म्हणा, इंग्लिश म्हणा,
मराठी म्हणा, मी केव्हाही कन्सेप्टवर जास्त लक्ष देतो. कारण की मला काय वाटतं ना, बेसिक कन्सेप्ट क्लिअर असतील ना, कोणत्याही टाईपचा क्वेश्चन्स एक्झामला येऊ द्या, तुम्ही तो इझिली सॉल्व करू शकणार. ओके, म्हणून प्लीज बिल्ड अ स्ट्रॉंग फाउंडेशन. ओके, आणि हे पहा, कन्सेप्ट आत्ता बेसिक क्लिअर झालं ना, तुम्हाला 7 स्टँडर्ड 8 स्टँडर्डला एवढं इझी जाईल ना, तेव्हा तुम्हाला जास्त म्हणजे आपल्याला स्मार्ट वर्क करायचं आहे, डॉंकी वर्क नाही. ओके, स्मार्ट वर्क करायचं आहे आपल्याला. ओके, म्हणून स्टेप बाय स्टेप कन्सेप्ट समजून आपल्याला पुढे जायचं आहे. ओके, फोकस ऑन युअर स्कूल टेक्स्ट बुक फर्स्ट. कारण की तुम्ही कधी पाहिलं असेल, आता तुम्ही सिलेबस पाहिला का स्कॉलरशिपचा? नंबर सिरीज आहे, सिनॉनिम्स आहे, व्होकॅब्युलरी आहे, अँटोनिम्स आहे. ओके, प्रायमरी नंबर, फ्रॅक्शन्स आहे. हा सिलेबस ऑलरेडी झालेला आहे तुमचा. थर्ड स्टँडर्डला पण झालेला आहे, थर्ड क्लासला पण झालेला आहे ना. ओके, मग तुम्ही तेव्हाच ते बेसिक कन्सेप्ट क्लिअर केले असते ना, तर आता तुम्हाला खूप इझी जाईल ते. ओके, सो समजलं तुम्हाला काय क्लिअर पाहिजे? बेसिक कन्सेप्ट. आणि मी जे स्कॉलरशिपचे व्हिडिओ पण टाकले आहे ना, मी त्यावर फर्स्ट म्हणजे फोकस केलेला आहे की कन्सेप्ट क्लिअर व्हायला पाहिजे. ओके, तुम्ही नक्की पहा सगळे व्हिडिओ, म्हणजे हळूहळू टाकतोय मी अजून. ओके, स्टेप बाय स्टेप जायचं आपल्याला. समजलं थर्ड पॉईंट. फोर्थ पॉईंट, आता आपण सिलेबस समजला आपल्याला, कन्सेप्ट पण क्लिअर आहे. ओके, पण काय आहे का, टाईम टेबल. ओके, म्हणजे टाईम टेबल नसला ना, काय होतं, आपल्याला समजत नाही की आपलं काय बाकी आहे, कोणता सब्जेक्ट आपण केलेला आहे, कोणता सब्जेक्ट आपला रिमेनिंग आहे. सो गाईज, मेक अ स्टडी टाइम टेबल, प्लॅन युअर टाइम अँड गिव्ह इनफ टाइम टू एव्हरी सब्जेक्ट. टाइम टेबल आपण बनवतो ना, तर आपण प्रत्येक सब्जेक्टला, प्रत्येक टॉपिकला इनफ टाइम देऊ शकतो. गाईज, हे 100% लक्षात ठेवा तुम्ही. ओके, हे खूप इम्पॉर्टंट आहे. आपल्याला हे दिसतंय ना राईट साईडला, ट्रॉफी. आपल्याला ट्रॉफी उचलायची आहे, तर आपल्याला हे सर्व पॉईंट हे लक्षात घ्यायला म्हणजे इम्पॉर्टंट आहे. ओके, आणि टाइम टेबल म्हणजे काय, असं नाही मी म्हणत की फक्त यावरच फोकस करा तुम्ही. मला माहिती आहे बाकीच्या पण गोष्टी आहे. सो स्टडी फॉर 30 to 60 minutes डेली. ॲटलिस्ट मिनिमम 30 minutes तुम्ही डेली द्यायला पाहिजे, विथ टाइम टेबल. प्रॉपर टाइम टेबल पाहिजे, नाही तर काय होईल, तुम्हाला जो सब्जेक्ट आवडतो तुम्ही रेग्युलर त्यालाच दिला टाईम, काही फायदा नाही ना. आता तुमचे एक्झाममध्ये 4 सब्जेक्ट आहे, मराठी आहे, इंग्लिश आहे, इंटेलिजंट टेस्ट आहे, ओके, मॅथ आहे. ओके, तुम्हाला मॅथच आवडतो आहे, बाकीच्या सब्जेक्टमध्ये तुम्ही लक्षच नाही दिलं, काय फायदा मॅथमध्ये 100 out of 100 पडलं तरी? काही फायदा नाही. ओके, सो आपल्याला प्रॉपर टाइम टेबल बनवून प्रॉपर इच सब्जेक्ट, इच टॉपिकवर आपल्याला लक्ष द्यायचं आहे. गॉट इट गाईज? खूप इम्पॉर्टंट आहे या गोष्टी, खूप बेसिक आहे. आणि मी सांगतो का, हे फक्त ह्या एक्झाम पुरतं नाही आहे, तुमच्या लाईफमध्ये पण तुम्हाला पुढे हळूहळू तुम्हाला समजेल. तुम्ही ह्या स्टेप बाय स्टेप गेलं ना, ऑटोमॅटिक यू विल बी सक्सेस इन युअर एनी एक्झाम, एनी एक्झाम, नॉट ओनली पर्टिक्युलर स्कॉलरशिप. ओके, पॅरेंट्स कधी पाहत असतील हा व्हिडिओ, नक्की तुम्ही एक्सप्लेन करा तुमच्या मुलांना. ओके, प्रॅक्टिस एव्हरी डे. आता काय होतं ना, टाइम टेबल बनतो, आपण टाइम टेबल बनवला, पण आपण ते फॉलो करतो का? आपण म्हणतो की मी उद्यापासून सकाळी उठेल, उद्यापासून मी सकाळी रोज उठल्यावर एक्सरसाइज करेल, मग स्टडी करेल. 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस हे चालू राहतं, पण नंतर काय? रेग्युलर प्रॅक्टिस होते का? डेली प्रॅक्टिस इम्प्रूव्ह स्पीड अँड ॲक्युरसी. प्रॅक्टिस पाहिजे आपल्याला, डेली प्रॅक्टिस पाहिजे. ओके, असं नाही 8 दिवस झाले, 8 दिवस कंटिन्यू केल्यानंतर सोडून दिलं, नाही, त्याला सक्सेस भेटत नाही. ओके, सो इम्प्रूव्ह युअर बोथ स्पीड अँड ॲक्युरसी, सॉल्व 10 to 20 क्वेश्चन्स डेली. ओके, प्रॅक्टिस डेली, डेली प्रॅक्टिस करा तुम्ही. 30 minutes का नाही करता तुम्ही, पण डेली करा. ओके,
6. रीड रेग्युलरली. आता काय आहे ना, तुम्ही पहा, इंग्लिशमध्ये पाहिलं का तुम्ही, सिनॉनिम्स आहे, अँटोनिम्स आहे, ओके, जम्बलिंग वर्ड आहे, ओके. हे आहे ना, हे म्हणजे असे काही त्याची काही ट्रिक नाही आहे किंवा काही त्याचं काही शॉर्टकट नाही आहे. तुम्हाला ते रेग्युलरली रीड करावे लागते. तुम्ही तुमचे इंग्लिशचे बुक रीड करा, EVS चे बुक रीड करा, काही स्टोरी बुक असतील ते रीड करा. तुमची व्होकॅब्युलरी तुम्ही इम्प्रूव्ह करायला पाहिजे. रीडिंग इम्प्रूव्ज अंडरस्टँडिंग अँड व्होकॅब्युलरी. रीड मोर, लर्न मोर. ओके गाईज, तुम्ही रीड करसाल ना तर लर्न न्यू वर्ड्स इन एव्हरी डे. रोज तुम्हाला काही ना काही तुमच्या डोळ्याखालून न्यू वर्ड्स जातील, व्होकॅब्युलरी इन्क्रीज होईल, तुम्हाला सिनॉनिम्स समजत जातील की याचं काय मिनिंग आहे, ओके. अँटोनिम समजेल. जमलिंग वर्ड्स तुम्ही म्हणजे रीडिंग चांगली असली, तुमच्या डोळ्याखालून जास्त म्हणजे वर्ड गेला असेल तो, तर तुम्हाला जमलिंग वर्ड लगेच इझिली सॉल्व करता येईल. ओके गाईज, ॲटलिस्ट 5 मिनिट्स रीड करा तुम्ही एक पॅसेज, बट डेली. ओके. 7 टॉपिक पॉईंट इज सॉल्व प्रिव्हियस इयर पेपर्स. पण ह्या 7 पॉईंटच्या अगोदर तुम्हाला फर्स्ट 6 पॉईंट फॉलो करायचे आहे. तुम्हाला बेसिक कन्सेप्ट क्लिअर करायचे आहे. असं नाही की डायरेक्ट पेपर कन्सेप्ट माहिती नाही आहे, कन्सेप्ट क्लिअर नाही आहे, डायरेक्ट लागले आपण एक्झाम पेपर सॉल्व करायला. नाही. ओके, फायदा नाही तसा. अंडरस्टँड द एक्झाम पॅटर्न अँड बिल्ड कॉन्फिडन्स. हा पॉईंट केव्हा तुमचं बेसिक कन्सेप्ट क्लिअर झालं, ओके, तेव्हा तुम्ही सॉल्व द प्रिव्हियस इयर पेपर्स. तिच्याने काय होईल, तुम्हाला अंडरस्टँड होईल की पॅटर्न कसा असतो, ओके, कोणत्या टाईपचे क्वेश्चन्स येतात एक्झामला. त्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स बिल्ड होईल की हा, नो, आय कॅन डू इट, मी हे करू शकतो. ओके. 8 पॉईंट रिव्हाइज वीकली. मला खूप म्हणजे पॉईंट असं आहे की खूप म्हणतं की माझा मुलाच्या लक्षात नाही राहत, ओके. पण काय असतं ना, लक्षात नाही राहत म्हणजे असं नाही की म्हणजे कोणाला जास्त देवानेच दिला की याच्या लक्षात येईल, एकाच्या लक्षात नाही, तसं नाही आहे. रिव्हाइज वीकली. आपण काय करतो, एक पॉईंट सपोज एक टॉपिक रीड केला आज, नंतर 15 to 20 डेजनेच आपण त्याला पाहू कसं लक्षात येईल. पण तुम्ही तोच टॉपिक 2 दिवसांनी, 3 दिवसांनी पाहिला ना, तर तुमच्या ऑटोमॅटिकली नंतर ते रिवाईज करण्याची गरज नाही. तो ऑटोमॅटिकली फक्त एक नजर तुम्ही फिरवली ना त्या टॉपिकवर, तुमच्या ऑटोमॅटिकली लक्षात येईल. मी तो पण एक व्हिडिओ बनवला आहे की हाऊ टू स्टडी स्मार्ट, लक्षात कसं ठेवायचं, त्याचा पण मी व्हिडिओ बनवलेला आहे. ओके. काय आहे ना, मी पाहतो म्हणजे ऑब्झर्व केलं आहे, काही सब्जेक्ट व्यतिरिक्त काही दुसरं म्हणजे चांगलं टॉपिकवर व्हिडिओ टाकला ना, तो कोणी पाहत नाही, माहीत नाही, पण ते एवढे इम्पॉर्टंट आहे ना, खूप इम्पॉर्टंट आहे. सो गाईज, रिव्हाइज वीकली. रेग्युलर रिव्हिजन हेल्प्स यू रिमेंबर एव्हरीथिंग फॉर अ लाँग टाईम. लाँग टाईम तुम्ही रेग्युलरली रिव्हिजन करा, तुमच्या लाँग टाईम लक्षात येईल त्या गोष्टी, ओके. आणि मी तुम्हाला तेच सांगतोय, तुम्ही 3rd स्टँडर्डचा सिलेबस पहा. फ्रॅक्शन आहे, ट्विजर्स ऑफ नेचर आहे, EVS आहे. म्हणजे हे ट्विजर्स ऑफ नेचर EVS पार्ट 1मध्ये फर्स्ट लेसन आहे, तोच तुमचा क्लास 4ला आहे, बरोबर. म्हणून तिथेच कधी रेग्युलर रिव्हिजन केली, तुमचं क्लास 4, क्लास 5, क्लास 7, 8, 9, 10 हे सगळं इझिली जाईल, ओके. आणि बेसिक कन्सेप्ट क्लिअर असले ना, तुम्हाला नंतर टाईम जास्त लागत नाही, लक्षात घ्या तुम्ही, ओके. सो रिव्हाइज ऑल इम्पॉर्टंट फॉर्म्युलाज, ग्रामर रूल्स अँड कन्सेप्ट एव्हरी वीक, ओके. गॉट इट. आपल्याला हे ट्रॉफी पाहिजे ना. यस. 9 पॉईंट मॉक टेस्ट. मॉक टेस्ट म्हणजे काय, की जसं एक्झाम पेपर असतो ना डायरेक्ट, म्हणजे की टाईम लावून प्रॉपर, की एक्झाम आता 1 आवर्सची असेल ना, तर आपल्याला प्रॉपर 1 आवर्स टाईम लावून आपल्याला तो मॉक टेस्ट सॉल्व करायची आहे, ओके. हे इम्पॉर्टंट आहे, पण हे केव्हा, नंतर लास्टला. सॉरी, थोडी तब्येत खराब आहे, ओके. पण मला वाटलं की हे इम्पॉर्टंट आहे, खूप लोक स्टार्ट करत आहेत मुलं, तर मी हे बनवतो आहे, ओके.
हे मॉक टेस्टने काय होतं आपल्याला टाईम मॅनेजमेंट समजतो, की कोणत्या म्हणजे एका प्रश्नाला किती टाईम द्यायचा. आपली मिस्टेक समजते, आपल्याला इम्प्रूव्हमेंट येते. त्यामुळे हे इम्पॉर्टंट आहे. ओके. मी टॉपिक असे घेतले आहे ना, स्टेप बाय स्टेप घेतले आहे. तुम्ही डायरेक्ट 9 टॉपिकवर पाहणार ना, अरे मॉक टेस्ट सांगितली चला मॉक टेस्ट घेऊ. नाही. फर्स्ट स्टेप बाय स्टेप जायचं आहे आपल्याला. ओके. 10th and last point is stay positive and consistent. Okay. Stay motivated. नेव्हर गिव्ह अप. सोडून नाही द्यायचं, की हा पॉईंट समजत नाही, चला सोडून द्या. माझ्याकडं नाही होणार, खूप सिलेबस आहे. नाही सोडून द्या. नाव. नेव्हर गिव्ह अप गाईज. ओके. बिलीव्ह इन युअर सेल्फ. स्वतःवर विश्वास ठेवा. मोठ्याने म्हणा, आय कॅन डू इट. बोला मोठ्याने, आय कॅन डू इट. मी हे करू शकतो. ओके. अँड आय नो गाईज यू कॅन डू इट. तुम्ही ते नक्की 100% करू शकणार. सो गाईज बिलीव्ह इन युअर सेल्फ. तुमच्या स्वतःवर विश्वास ठेवा. रेग्युलर प्रॅक्टिस प्लस स्मार्ट स्टडी. डॉंकी वर्क नाही, स्मार्ट वर्क करायचं आपल्याला. ओके. अँड देन you will be success, not in only scholarship, in every exam, in a life also. Okay guys, so best of luck guys, and do hard work. Okay, your hard work today, your success tomorrow. Okay, keep practice every day, learn with understanding, manage time wisely, solve more questions, stay positive and confident. Got it guys? You can do it. Okay, and do the smart work. Smart study, not a donkey work. Huh? So I hope guys, and please like, share and subscribe. तुम्हाला आवडलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि प्लीज आपले व्हिडिओ पहा. तुम्ही स्कॉलरशिपवरचे पण आहे, शॉर्ट व्हिडिओ टाकलेले आहे मी, त्यात खूप बेसिक कन्सेप्ट क्लिअर होता तुमचे. ओके. आणि कम्युनिटी सेक्शनमध्ये मी क्वेश्चन टाकत राहतो, ते तुमचे रिलेटेड आहे, सिलेबस रिलेटेड आहे. तुमचे खूप कन्सेप्ट क्लिअर होतील. प्लीज तुम्ही पहा, ॲन्सर करा. मी चुकलं ना ॲन्सर, मी लगेच ते एक व्हिडिओ बनवतो आणि करेक्ट करतो. ओके. सो येस, बेस्ट ऑफ लक. ओके. थँक यू.